आज बघूयात अगदी कुरकुरीत, तोंडात घालताच विरघळणारी आणि झटपट होणारी इन्स्टंट अशी आज आपण तांदळाचं पीठ आणि उडदाच्या डाळीपासून अगदी कुरकुरीत शेव बनवणार आहे। कुठेही तेलकट किंवा मऊ न पडता कुरकुरीत शेव बनवण्यासाठी आपण सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडा वेळ न घालवता आपण या रेसिपीला इथं सुरुवात करूया। तर इथं पाहू शकता, ही जी वाटी दाखवते त्या वाटीनं इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली। आता स्वच्छ पाण्यानं 2 ते 3 वेळा उडदाची डाळ धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर परत पाणी घालून घ्यायचं आणि आपण याला कुकरमध्ये हा डब्बा ठेवून आपण याला कमीत कमी 6 शिट्ट्या घ्यायच्या। 6 शिट्ट्यामध्ये आपली ही डाळ छान अशी कुक होते। आता 6 शिट्ट्या घेतल्यानंतर बघू शकता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे। पटकन हातावर अशी घेतल्यानंतर एकदम अशी मॅश होते, छान अशी शिजलेली आहे। आता काय करायचं की मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ जी आहे ती घालून घ्यायची। थोडीशी थंड झाल्यानंतर घालून घ्या, एकदम गरम घालू नका भांड्यामध्ये। थंड थोडं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून बारीक असे आपलं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता बारीक असं मी एकदम वाटून घेतले। या पद्धतीने अगदी छान असं आपण वाटून घेतलेलं आहे डाळ। आता एका परातीमध्ये 2 वाटी तांदळाची पिठी घ्यायची। कुठलीही तांदळाची पिठी घेतली तरी चालेल। ज्या वाटीने उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने 2 वाटी तांदळाची पिठी घेतली। त्यानंतर घालूयात 1 चमचाभर होईल इतपत कलुंजी घालून घेतले। त्यानंतर अर्धा चमचा होईल इतपत काळी मिरी पावडर, अर्धा चमचा ओवा घातलाय, अर्धा चमचा होईल इतपत मी मीठ घातले आणि थोडंसं आपल्याला 1 पाव चमचा होईल इतपत हिंग घालायचं आहे। आणि 3 ते 4 चमचे छोटे चमचे जे आपण पोहा खातो त्या चमचाने 3 ते 4 चमचे आपण तेल घातले। इथं कडकडून गरम करून तेल घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने या पद्धतीने तेल चोळून घ्यायचं, छान अशी मूठ वळते। त्यानंतर 1 पाव चमचा होईल इतपत मी हे लाल तिखट घातले। प्लेन जे लाल तिखट असतं ते लाल तिखट पाव चमचा घातले आणि आपण हे जी डाळ वाटून घेतली होती ती घालून घेऊयात। आता इथं मी पाणी जराही वापरणार नाही। आपण जे काही डाळीमध्ये पाणी घातलं होतं त्याच्यामध्येच आपली डाळ छान अशी वाटून घेतलेली आहे आणि याच मिश्रणामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। छान असं पीठ मळलं जातं, कुठेही आपलं पीठ पातळ वगैरे होत नाही आणि आपल्याला थोडं हे अगदी मऊसूद असं, आपण जसं शेव पाडतो शेवचं पीठ कसं मऊ असतं अगदी मऊ तसं मळायचं आहे। त्याच्यामुळं आपल्याला छान असं पीठ आपण सॉफ्ट पीठ असं मळून घेतले। पाहू शकता पटकन असं बोट आपण जेव्हा घालतो तेव्हा पटकन आतमध्ये जातं इतपत आपल्याला हे मऊसूद असं बनवायचं आहे। आणि आता मी लगेच शेव पाडायला चालू करणार आहे। कुठेही मी रेस्टला वगैरे आटा ठेवलेला नाही। बघू शकता ही जी चकती आहे ती चकती घालून घ्यायची, थोडंसं मळून घेऊयात। छान असं मळून घ्यायचं म्हणजे शेव आपली तुटत नाही। आणि आता आपण हे सोऱ्यामध्ये भरून घेतले पीठ। आता इथं 2 पेपरची पानं घेतले। शक्यतो पेपरच्या पानावरतीच घ्या म्हणजे आपल्याला भांड्याचा पण जास्त त्रास होत नाही आणि आपल्याला पटकन हातावरती घ्यायला इझी जातं, म्हणून आपण पेपरचा पानचा किंवा या पद्धतीने नोटबुकच्या पेजचा वापर करायचा। आणि या पद्धतीने आपण छान अशी आपण जशी कुरडई गाळतो त्याच पद्धतीने आपण ही शेव पाडून घ्यायची। कुठेही आपली ही शेव तुटत वगैरे नाही। छान असं आपण पीठ मळून घेतले त्याच्यामुळे कुठेही शेव आपली ही तुटत नाही आणि छान अशी आपली कुरकुरीत अशी शेव ही तयार होते। तर इथं मी छान अशी आता शेव पाडून घेतले। इकडे तेल तापवत ठेवलं होतं, छोटासा गोळा टाकलाय, पटकन वरती येतो पण करपत नाही, याचा अर्थ तेल आपलं छान असं तापले। आता आपण तो गोळा जो टाकला होता तो काढून घेऊयात आणि या पद्धतीने पेपरचं पान डाव्या हातात घ्यायचं आणि उजव्या हातावर या पद्धतीने पलटी करून आपण या पद्धतीने शेव आपण तेलात सोडायची।
अगदी सोपी पद्धत आहे, कुठेही तुमची शेव बिघडणार नाही आणि अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामुळं एकदा तरी नक्की करून बघा. आणि गॅसची फ्लेम हाय फ्लेमवरतीच आपल्याला शेव तळायची आहे. मीडियम किंवा लो फ्लेमवरती बिलकुल शेव तळायची नाही, नाहीतर मऊ पडू शकते. हाय फ्लेमवरती आपण तळून घ्यायची. एक अर्धा मिनटं झाल्यानंतर तेलात टाकल्यानंतर झाऱ्या लावायचा, म्हणजे शेव थोडीशी कडक होते. आणि मग झाऱ्या लावायचा, म्हणजे शेव आपली तुटत नाही. आणि परत एक 2 मिनिटाने परत पलटून घ्यायची. तर एक 3 ते 4 मिनटामध्ये आपली शेव बऱ्यापैकी शेवचा कलर बदलला आहे आणि शेव थोडी कुरकुरीत झाले. तेलावरचे बुबडे पूर्ण कमी झाले की शेव आपण काढून घ्यायची. तर शेव घातल्यापासून शेव काढण्यापर्यंत एक 4 ते 5 मिनटं लागतात. 4 ते 5 मिनटामध्ये आपली शेव छान अशी कुरकुरीत अशी तळली जाते. कलर पाहू शकता, हाच कलर आपल्याला ठेवायचे आहे. अगदी टेस्ट वेगळी आहे, अगदी मस्त अशी टेस्ट आहे. एकदा नक्की करून बघा. तर पाहू शकता सर्व शेव मी आता करून घेतले. अगदी तोंडात घालताच विरघळते आणि आपण ही भरपूर दिवस एअर कंटेनर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. लहान मुलांच्या टिफिनसाठी, शॉर्ट ब्रेकसाठी अगदी मस्त अशी शेव आहे. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.